नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या वाचन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये कोटीपर्यंतच्या संख्यांचे वाचन कसे करावे हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. मुलांनो, संख्या वाचन करण्यासाठी दिलेल्या संख्येतील अंकाचे स्थान जर आपल्याला ओळखता आले तर संख्या वाचन करणे खूप सोपे आहे. त्यासाठी खालील दिलेला तक्ता तुम्ही पाठ करून घ्या, म्हणजे तुम्हाला संख्या वाचन करणे सोपे जाईल. म्हणून मुलांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण 5 अंकी संख्येचे वाचन करूया. या ठिकाणी मी एक उदाहरण म्हणून 5 अंकी संख्या घेतलेली आहे. आता ही संख्या खालील तक्त्यात आपल्याला मांडायची आहे. असा तक्ता तुम्ही वहीवर सुद्धा काढून घ्या. मुलांनो, संख्या मांडत असताना एकक स्थानकडून त्याची मांडणी करत जायची. पहा, एकक स्थानी मी 5, दशक स्थानी 1, शतक स्थानी 8, हजार स्थानी 5 आणि 10,000 स्थानी 2 अशी मी त्याची मांडणी करून घेतली. आता यामुळे आपल्याला संख्येतील अंकाचे स्थान समजले. आता आपल्याला संख्या वाचायची. तर 5 अंकी संख्या वाचत असताना मुलांनो, 10,000 स्थानचा अंक आणि 1000 स्थानचा अंक एकत्र वाचायचा. पहा, 10,000 स्थानी 2 आणि 1000 स्थानी 5 आहेत. दोन्ही एकत्र वाचले तर 25 ही संख्या मिळाली. 25 नंतर 1000 स्थानी असल्यामुळे 1000 स्थान जोडलं, मग याचं वाचन 25,000 झालं. 8 शतक स्थानी म्हणून 800 आणि पुढची संख्या 15 आहे. तर या संख्येचं वाचन झालं 25,815. मुलांनो, 5 अंकी संख्या वाचत असताना 10,000 आणि 1000 स्थान एकत्र वाचायचे, हे लक्षात ठेवा. आता आपण 6 अंकी संख्या कशी वाचायची ते पाहूया. या संख्येमध्ये आणखी एक स्थान वाढलेलं आहे, त्यामुळे खालील तक्त्यामध्ये 10,000च्या डावीकडे लक्षाचे स्थान मी वाढवलेले आहे. पहा, 10,000च्या पुढचे स्थान लक्ष असते. आता ही संख्या एककाकडून मांडून घेत आहे. अशा पद्धतीने तुम्हीही मांडणी करा. आता आपल्याला समजलं की संख्येचे स्थान. आता लक्षस्थानी कोणता अंक आहे? 4. म्हणून त्याचं वाचन काय होईल? सुरुवातीला 4 वाचून लक्षस्थानी असल्यामुळं लक्ष असं त्याचं वाचन करायचं. म्हणून 4 लक्ष. 10,000 आणि 1000 स्थान यातील संख्या अंक एकत्र वाचले, म्हणजे 20,000. शतकस्थानी 200 आणि पुढची संख्या आहे 7.71. तर या संख्येचं वाचन 4,20,271 असे करतात. आणखी एक उदाहरण घेऊया. पहा, 6 अंकी संख्या आहे, म्हणून दिलेली संख्या खालील तक्त्यात मांडून घ्या. पहा, या पद्धतीनं त्याची मांडणी करायची आहे. आता याचे वाचन करूया. तर लक्षस्थानी 4 अंक आहे, म्हणून त्याचं वाचन 4 लक्ष. 10,000 आणि 1000 स्थान 0 आहे, म्हणून त्याचे वाचन मुलांनो होणार नाही. म्हणून शतक स्थानचा अंक वाचू 200. आणि आता 10,000 आणि 1000 स्थानचा अंक एकत्र वाचायचा, म्हणजेच 71. तर या संख्येचे वाचन 4,271 असे करतात. मुलांनो, या संख्येमध्ये 10,000 आणि 1000 स्थानी 0 असल्यामुळे त्याचे वाचन आपण केले नाही. आता पुढील 7 अंकी संख्या आहे, त्याचे वाचन आपण करूया. मुलांनो, एक संख्या वाढली की एक स्थान वाढले, म्हणून लक्षच्या डावीकडे दशलक्ष हे स्थान या ठिकाणी वाढलेले आहे. तर दिलेली संख्या खालील तक्त्यात मांडून घेऊया. मुलांनो, सुरुवातीला एकक स्थान, नंतर दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष अशी मी उजवीकडून त्याची मांडणी केली. आता या संख्येचे वाचन करूया. पहा, दशलक्ष आणि लक्ष स्थानचा अंक
एकत्र वाचायचा म्हणजे 34, त्यानंतर लक्षस्थानी आहेत म्हणून लक्ष, 34 लक्ष, 10,000 हजार स्थान एकत्र, 28,000 असं त्याचं वाचन होईल. आणि पुढची 3 अंकी संख्या 271. मुलांनो, तुमच्या लक्षात आले असेल की 7 अंकी संख्या वाचत असताना दशलक्ष लक्ष स्थान एकत्र वाचायचा, 10,000 आणि हजार स्थान एकत्र वाचायचा. हे तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे संख्या वाचन चुकणार नाही. आता आपण 8 अंकी संख्येचे वाचन कसे करतात ते समजून घेऊया. मुलांनो, या ठिकाणी मी 8 अंकी संख्या घेतलेली आहे आणि त्याखालील तक्त्यामध्ये दशलक्षच्या डावीकडे कोटी स्थान आता वाढवलेलं आहे. दशलक्षच्या पुढील स्थान कोटीचे आहे. आता मुलांनो, दिलेली संख्या खालील तक्त्यात मांडून घ्यायची आहे. आणि याची मांडणी कशी करायची, तर नेहमीप्रमाणेच एककाकडून त्याची मांडणी करून घ्यायची. म्हणून दिलेल्या संख्येची मांडणी मी एककाकडून करून घेत आहे. पहा, तर संख्या या ठिकाणी मांडल्यानंतर आता त्याचे वाचन कोटीकडून करायचे. तर कोटीस्थानी 5 आहेत म्हणून त्या संख्येचं वाचन 5 कोटी. आता आपण शिकलो दशलक्ष आणि लक्ष एकत्र वाचायचा, म्हणजे या ठिकाणी 34 ही संख्या तयार झाली म्हणून 34 लक्ष. 10,000 आणि हजार स्थानचा एकत्र वाचायचा अंक 28,000. 2 शतकस्थानी 271. तर या संख्येचं वाचन होईल 5,34,28,271. पहा, या ठिकाणी पुन्हा 8 अंकी संख्या मी घेतलेली आहे आणि दिलेले अंक आता आपण खालील तक्त्यात मांडून घेऊया. आता या संख्येचे वाचन करूया. कोटी स्थानी 5 आहेत म्हणून पुन्हा याचं वाचन 5 कोटी असं होईल. आता मुलांनो, दशलक्ष आणि लक्ष स्थानी 0 आहे म्हणून त्या स्थानचं वाचन आपण करणार नाही. तर त्यापुढील 10,000 आणि हजार स्थानच्या अंक एकत्र वाचूया. तर या ठिकाणी 28 नंतर हजार स्थान जोडलं, 28,000 झाली. पुढे शतक दशक स्थान नाही म्हणून एकक स्थानचा अंक वाचायचा. तर एकक स्थानी 1 आहेत. तर या संख्येचं वाचन होईल 5,28,001. पहा मुलांनो, ज्या ठिकाणी 0 दिलेलं आहे त्या स्थानचं आपण वाचन केलेलं नाही, हे लक्षात घ्या. आता आपण 9 अंकी संख्येचं वाचन करूया. आता 90 स्थान आहे 10 कोटी. पहा, या ठिकाणी तुम्हाला खालील तक्त्यात दिसत आहे. आता दिलेली संख्या पुन्हा मांडणी करा. ही यासाठी मांडणी करायची मुलांनो की आपल्याला दिलेल्या संख्येतील अंकाचे स्थान समजते, त्यासाठी. आता याचं वाचन करत असताना मागील प्रमाणे 10 कोटी आणि कोटी यांना एकत्र वाचायचे मुलांनो, म्हणजे या ठिकाणी दोघांचा एक गट करायचा आहे. म्हणून 10 कोटी आणि कोटी हे स्थान मिळून कोणती संख्या तयार होत आहे, अगदी बरोबर 25. म्हणून 25 या संख्येनंतर कोटी स्थानी असल्यामुळे कोटी असं त्याचं वाचन झालं. 25 कोटी. दशलक्ष लक्ष एकत्र 34 लक्ष. पुन्हा 10,000 हजार स्थानचा एक पुन्हा दोघांचा गट 28,271. तर या 9 अंकी संख्येचं वाचन होईल 25,34,28,271. पहा मुलांनो, या ठिकाणी आपण 10 कोटी कोटी, दशलक्ष लक्ष आणि 10,000 हजार या दोघांचे गट करून त्यांचं वाचन केलं. त्यामुळे कितीही मोठी संख्या असेल तर त्यांचा गट कसे करायचे हे समजून घ्या. आता आपण 10 अंकी संख्येचे वाचन करूया. मुलांनो, 10वं स्थान आहे अब्ज, म्हणून या ठिकाणी खालील तक्त्यात मी अब्ज स्थान वाढवलेलं आहे. आता दिलेली संख्या पुन्हा मांडून घेऊया. थोडंसं डावीकडून उजवीकडून मांडत असताना अवघड जाईल, पण दिलेली संख्या आपण योग्य स्थानी मांडू शकतो,
त्यासाठी उजवीकडूनच संख्या मांडायच्या. आता या ठिकाणी अब्जस्थानी 1 आहे म्हणून 1 अब्ज असं वाचन होईल. पुढील वाचन आपण 2-2चं गट करून वाचूया. 10 कोटी कोटी म्हणजेच 25 कोटी. 10 लक्ष आणि लक्षस्थानचं एकत्र वाचला 34 लक्ष. पुन्हा दोघांचा गट करून 28,000 आणि पुढील 3 अंकी संख्येचं वाचन 271. तर या संख्येचं वाचन होईल 1 अब्ज 25 कोटी 34 लक्ष 28,271. मुलांनो, ही संख्या आणखी एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला वाचता येते. तर ती कशा पद्धतीने आपण वाचू शकू हे समजून घेऊया. पहा, दिलेली संख्या मी पुन्हा खालील तक्त्यात मांडून घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण 1 अब्ज असे न वाचन करता अब्ज, 10 कोटी आणि कोटी या 3 संख्येचं एकत्र वाचन करणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 125 अशी संख्या दिसते. 125 नंतर कोटी हे स्थान त्याला जोडल्यानंतर काय होईल वाचन? 125 कोटी असं वाचन होईल. पुन्हा 2चा गट करून वाचन करूया. 34 लक्ष, 10,000 हजार स्थान एकत्र 28,000 आणि त्यापुढे 271. तर या संख्येचं वाचन 125 कोटी 34 लक्ष 28,271 असे सुद्धा करता येते. पहा, अब्ज संख्येला सुद्धा आपण एका वेगळ्या पद्धतीने वाचलेला आहे. मुलांनो, आता पुढील संख्या आपल्याला वाचायची आहे. त्यासाठी अतिशय सोपी मी पद्धत सांगणार आहे. तर संख्या कितीही अंकी असेल तर उजवीकडून 3 अंक सोडून स्वल्पविराम द्यायचा. पुन्हा 2 अंकानंतर स्वल्पविराम देत जायचा. म्हणजे त्या संख्येचे काय होतील? गट तयार होतील. पहा, या ठिकाणी मी 3 अंकानंतर स्वल्पविराम, पुन्हा 2-2 अंकानंतर स्वल्पविराम दिलेला आहे. आता याचे आपण वाचन करणार आहोत. वाचन करण्यापूर्वी उजवीकडून स्थान मोजत जाऊया. म्हणजे कोटीपर्यंत संख्या दिलेली आहे की अब्जापर्यंत दिलेली आहे हे आपल्याला समजेल. तर चला आपण उजवीकडून स्थान मोजत जाऊया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज. अब्जस्थानी स्वल्पविराम दिलेला आहे म्हणून याचं वाचन होईल 34 अब्ज 57 कोटी 85 लाख 43,098. बालमित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळ्या संख्या घेऊन त्यांचे गट करून संख्या वाचनाचा सराव करा.